श्रावण महिना म्हटलं की सणवारांनी भरलेला हा महिना असतो. बहर असतो सणावारांचा. श्रावणातील प्रत्येक दिवस हा अगदी महत्त्वाचा असतो. प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी वेगळे असे महत्त्व आहे. तर श्रावणातील शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी. या दिवशी आपण गॅसवर तवा ठेवत नाही, भाजी चिरत नाही, तर देवाला नैवेद्य म्हणून आपण प्रत्येकाच्या घरी पुरणाचे दिंडे केलेच जातात. आता सध्या पर्याय नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तवा वगैरे ठेवला जातो, पण पूर्वी तवा न ठेवता पुरणाचे दिंडे केले जायचे. पुरणाच्या दिंड्याला हा खूप मान आहे. तर चला तर आज आपण अगदी मऊसूत भरपूर पुरण घातलेले मस्त साजूक तूप, कडवलेले तूप घालून गरमागरम असे पुरणातले दिंडे करूयात. अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात, अजिबात चिवट तयार होत नाहीत. अगदी सुंदर तयार होणारे पुरणाचे दिंडे कसे बघायचे, कसे करायचे ते पाहूया. तर इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ आपल्याला भरपूर पाणी घालून धुवून घ्यायची आहे. डाळ धुवायच्या आधी स्वच्छ निवडून घ्यायची आहे, कारण जर एखादा बारीक खडा असेल, जर तो पुरण शिजवताना गेला तर आपल्या दाताखाली पुरण कचकच करेल. म्हणून व्यवस्थित स्वच्छ निवडून घ्यायची, भरपूर पाणी घालून धुवून घ्यायची. आणि इथे मी ही डाळ अर्धा तास भिजत ठेवत आहे. अर्धा तासानंतर बघू शकता डाळ छान भिजली गेलेली आहे. आता ही आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये काढूयात. आणि इथे मी कुकरमध्ये हे भांडं ठेवते आणि तळाशी थोडंसं पाणी घालायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या छान होऊ द्यायच्या, म्हणजे डाळ छान अशी मऊशीत शिजते. शिट्ट्या होईपर्यंत आपण मस्त जी दिंड्यासाठी कणिक लागणार आहे ती आपण मळून घेऊयात. तर इथे मी 2 ते 2.5 डाव इथे मी कणिक घेतलेली आहे. साधारण 2 वाट्या ही कणिक आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये मैदा घालायचा असेल तरी घालू शकता, पण मी इथे मैद्याचा वापर न करता फक्त कणकेचा वापर केलेला आहे. तर याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची, 1 चमचाभर तेल घालायचं. तेल घातल्यामुळे आपले दिंडे मऊसूत तयार होतात. आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा असा छान घट्ट गोळा करायचा. खूपही घट्ट गोळा करायचा नाही. साधारण आपण पुरणाच्या पोळीला मळतो तशी कणिक आपल्याला मळायची नाही. आपण पुरणाच्या पोळीला जी कणिक मळतो ती अशी सैलसर मळतो, तर तशी न करता साधारण आपण नेहमीच्या पोळ्यासाठी मळतो तशी ही अशी कणिक मळून घ्यायची. नंतर याच्यावर थोडंसं तेल घालायचं, अगदी अर्धा चमचा तेल घालून एकसारखी कणिक करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. खूपही घट्ट झालेली नाही आहे किंवा खूपही पातळ झाली नाही आहे. आता ही अर्धा तास छान भिजत ठेवूयात. डाळ मस्त शिजलेली आहे. मी कुकरमधून डाळ काढून घेतलेली आहे. आता थोडी काय करायची, पळीच्या साहाय्याने एकसारखी करायची, म्हणजे जेवढी छान डाळ मऊ शिजलेली असेल तेवढा कट जास्त निघतो. तर आता बघू शकता आपण डाळ शिजली आहे का बघूयात. बघा मस्त अगदी पूर्ण पोटापर्यंत डाळ शिजलेली आहे. जर वरवर डाळ शिजली असेल तर पुरण व्यवस्थित होत नाही, अगदी कोरडं फट्ट होतं किंवा डाळ वाया जातं. वरवर जी शिजलेलं असतं त्याचं ते बारीक होतं, पण जे पोटापर्यंत जे असतं, जे शिजलेलं नसतं, तेही डाळ वाया जाते. आता बघू शकता तुम्ही, मी दाखवते तुम्हाला. छान ही डाळ शिजलेली आहे. संपूर्णपणे निथळून घेऊयात, यातला कट काढून घेऊयात, म्हणजे आपण याची ही आमटी करू शकतो. बघू शकता दाटसर असा कट निघालेला आहे. याच्यामध्ये भरपूर पाणी खपू शकतं. तर आता हे साईडला ठेवूयात. आता मी सगळे डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता 1 वाटी डाळ असल्यामुळे मी इथे गूळ घालत आहे. गूळ तुम्ही जेव्हा घालताल तेव्हा अगदी पूर्ण गच्च वाटी भरून घालायचा आहे, दाबून दाबून घ्यायचा आहे. जर तुम्हाला अजूनच गोड दिंडे हवे असेल तर अगदी थोडीशी 2 चमचे साखर घातली तरी चालेल, पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने एका वाटीला मी 1 वाटी गूळ घातलेला आहे, पण गूळ एकदम दाबून व्यवस्थित भरलेला आहे. हलक्या हाताने न भरता व्यवस्थित भरलेला आहे, त्यामुळे हे प्रमाण बरोबर आहे. आता पूर्ण गूळ विरघळेपर्यंत व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पुरणाला जेव्हा तुम्ही चटका देताल, जेव्हा ते भांडं वापरताल त्यावेळेस ते भांडं जाड तळाचं हवं. हलक्या तळाचं जर तुम्ही भांडं वापरलं तर काय होतं, तळाशी पुरण चिकटून आपलं बऱ्यापैकी पुरण वाया जातं किंवा करपू शकतं. आपलं पुरण करपू नये म्हणून इथे मी जी पातेलं घेतलेलं आहे ते जाड तळाचं घेतलेलं आहे. तर बऱ्यापैकी बघू शकता उकळी छान आलेली आहे. मस्त रटरट असं छान आपलं पुरण शिजत आलेलं आहे. गॅस अगदी बारीक करायचा आहे.
तर इथे बघू शकता पुरण छान शिजलेलं आहे, अगदी कोरडं झालेलं आहे, एकदम मऊसूद असं झालेलं आहे, एकदम कोरडं फट्ट. आता हे काय करायचं, इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. भांड्यावरती मी इथे पुरणाची चाळणी ठेवलेली आहे. या पुरणाच्या चाळणीवरती थोडं थोडं करून पुरण आपल्याला घालून घ्यायचं आहे. पण जेव्हा तुम्ही पुरण वाटताल तेव्हा गरम गरम असतानाच वाटायचं. जर थंड झाल्यावरती वाटलं तर ते जरा जड जातं पुरण वाटायला. दाटसर असं छान असं हलकं फुलकं सरसर वाटलं जात नाही. त्यामुळे गरम गरम असतानाच पुरण तुम्ही छान वाटून घ्या, म्हणजे पटकन वाटलं जाईल, वेळही वाचेल. थंड झाल्यावरती जर तुम्ही बारीक करायला गेलात तर जास्त वेळ लागू शकतो. तर बघू शकता अशा पद्धतीने गरम गरम पुरण वाटल्यामुळे किती अगदी मऊसूत आणि हलकं सहज सहज हे छान स्मूथ असं वाटलं जातं, अगदी सरसरीत वाटलं जातं. बघू शकता सगळं वाटून झालेलं आहे. तर अगदी छान झालेलं आहे, अगदी सैल पण झालेलं नाही आहे. बघू शकता तुम्ही इथे मी सैल जर झालं असतं तर हे हाताला लागलं असतं. आता इथे आपण दिंडे करायला घेऊयात. तर दिंडे करण्यासाठी जी आपण कणिक मळली होती ती आता छान मस्त भिजली गेलेली आहे. त्यातला छोटासा गोळा काढायचा आहे आपल्याला आणि थोडासा एकसारखा करून घेऊयात. बघू शकता अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हा लाटतात तेव्हा पुरण जास्त घ्यायचं आहे आणि कणकेचा गोळा कमी घ्यायचा आहे. अगदी थोडंसं इथे मी पीठ लावत आहे. जर वाटलंच तुम्हाला पिठाची गरज आहे तर तुम्ही पीठ लावा, गरज नसेल तर अजिबात पिठाचा वापर नका करू. तर अगदी थोडंसं मी इथे पिठाचा वापर केलेला आहे. कणिक कमी घ्यायची आणि पुरण भरपूर असं घ्यायचं, म्हणजे दिंडे चवीला छान लागतात आणि मस्त असे भरपूर पुरण भरलेले इथे मी दिंडे तयार करत आहे. साधारण चौकोनी आकाराचे असतात दिंडे, गोल आकाराचेही केले जातात पण ते अधिक महिन्यात केले जातात. अशा पद्धतीने मी इथे दिंडे करत आहे. तुम्हाला ज्या आकाराचे करायचे गोलही करू शकता किंवा चौकोनी करू शकता. इथे मी चौकोनी शेपमध्ये पुरण असं भरत आहे. दोन्ही साईडनी छान ही पोळी फोल्ड करायची, या साईडनी पण वरच्या साईडनी पण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही हे झालं आहे आपले दिंडे तयार. हे बघा मस्त छान आकारही आलेला आहे. मस्त पुरण सुंदर झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता हे मस्त तयार झालेलं आहे. दुसरंही मी दिंडे आता तुम्हाला दाखवते फोल्ड करून. इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे छोटीशी, साधारण पुरीच्या आकाराची लाटाने. पातळ लाटा, खूप जाडसर लाटली तर ते नुसते खाताना कणिक लागेल. पातळ लाटाचे भरपूर पुरण भरायचं. अशा पद्धतीने हे आपले दिंडे तयार. अशाच पद्धतीने सगळे दिंडे करून घेऊयात. आता आपल्याला हे काय करायचं आहे, उकडून घ्यायचे आहे. तर इथे जी चाळणी आहे मी त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेत आहे, अगदी थोडंसं, खूप जास्त नाही. तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे दिंडे ठेवायचे. अशा पद्धतीने हे मी दिंडे ठेवून घेते. असे साधारण 2 बॅच तयार होतील, कारण एका वेळेला मी 4 दिंडे उकडवून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि नंतर मग 4, कारण एकच भरपूर असे एकाच वेळेला ठेवले तर ते एकमेकांना चिकटतील. आता इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे एका पातेल्यात. पाण्याला उकळी आल्यावरती त्याच्यावरती ही चाळणी ठेवायची, म्हणजे तेल लावल्यामुळे तर हे दिंडे चिकटणार नाही. जर थंड असताना तुम्ही ठेवलं तर हे चाळणीला जरा चिकटू शकतात. त्यामुळे चाळणीवर डायरेक्ट नसतील ठेवायचे तर तुम्ही केळीचं पाणी ठेवू शकता. आणि 10-15 मिनटं व्यवस्थित आपल्याला हे मस्त असे वाफवून घ्यायच्यात. 10-15 मिनटं छान झाकण ठेवून घेऊयात. 10-15 मिनटानंतर बघायचं छान झालेले आहेत की नाही. सावकाश बघायचं, कारण त्याची वाफ हातावरती येऊ शकते. तर हे दिंडे तयार झालेले आहेत. हे कसं कळायचं, तर काय करायचं, जे दिंडे आहेत त्याला थोडंसं हात लावायचा. जर आपल्या हाताला कणिक चिकटत असेल तर समजायचं दिंडे झाले नाही. पण 15 ते 20 मिनटामध्ये छान दिंडे तयार होतात, अगदी मस्त तयार होतात. तुम्हाला चेक करायचीही गरज नाही. तर अशा पद्धतीने हे तयार झालेले आहेत, थंड झालेले आहेत. आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. हे बघा अगदी थंड झालेले आहेत आणि हाताला पण चिकटत नाही आहेत, नाही तर कणिकाची हाताला लागते. तर इथे मी पूर्ण थंड झाल्यावरती काढून घेऊयात. गरम गरम असतानाच खायचे आहेत, पण जेव्हा तुम्ही चाळणीतनं काढताल थोडीशी चाळणी थंड झाल्यावरतीच काढा, कारण चटका बसू शकतो. आणि गरमागरम दिंडे
साजूक तूप, घरी कढवलेलं साजूक तूप असे मस्त मधून फोडायचे, गरम गरम दिंडे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, हे जे कढवलेलं तूप आहे, तुम्ही जर गाईचं तूप वापरत असाल तर गाईचं घाला. इथे मी घरी कढवलेलं तूप वापरत आहे. मस्त छान असं हे घरच्या कडाचं तूप आहे. सुंदर हे दिंडे तयार होतात. येत्या नागपंचमीला नक्की करून पहा, खूप छान लागतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला का आणि कमेंटही करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. बाय.